ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात। आतापर्यंत एकूण 7 हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत। तसेच आता फेब्रुवारीचा हप्ता वितरणाला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हाच या योजनेसाठी काही निकष तयार करण्यात आले होते। मात्र ज्या महिला या निकषात बसत नाहीत अशा महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले, या योजनेचा लाभ देखील घेतला। मात्र जेव्हा ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेव्हा अशा महिलांना ज्या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांचे नाव वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली। आतापर्यंत 5 लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। तसेच ही योजना बंद पडणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली। यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचे त्यांनी म्हटले। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला असा हल्लाबोलही त्यांनी केला। ते आज गोंदियात बोलत होते। दरम्यान त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार निशाणा साधला। हा ऐतिहासिक विजय आहे। तुमच्या आशीर्वादाने 232 जागा निवडून आल्या। पायाला भिंगरे लावून मी महाराष्ट्र फिरलो। 3.5 ते 4 हजार कोटी रुपयांचा निधी आपण एकट्या भंडारा विधानसभा मतदारसंघाला दिला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजी आप महान हो असे म्हटले तरी लोकांच्या पोटात दुखतं। एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो तरी यांच्या पोटात दुखतं। आधे इधर आधे उधर, मागे कोणीच नाही अशी यांची परिस्थिती झाल्याचा टोला शिंदे यांनी लगावला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।